तर इकडे मी अख्खे मसूर घेतलेले आहेत. अख्खे मसूर जे आहेत ना, हे एक वाटी घेतलेली आहे, कारण हे 2 जणांसाठी बनवते मी. तर व एकटे असाल तर तुम्ही 2 टाईमला ही मसूरची आहे ना भाजी बनवून खाऊ शकता. ठीक आहे. तर हे मसूर आहेत अख्खे आणि ते आपण स्वच्छ धुवून घेऊया. आता स्वच्छ धुवून 2-3 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये आपण हे भिजत ठेवणार आहोत. हे बघा, पाण्यामध्ये म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि हे पाणी जे आहे ते थोडंसं ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि आता आपण हे जी मसूर आहे ना, अख्खे मसूर ते भिजत ठेवणार आहोत. अर्धा तास ठेवला तरी चालेल. साधारणतः अर्धा ते 1 तास झालेला आहे आणि ही जी मसूरची म्हणजे हे जे मसूर आहेत ना, अख्खे मसूर ते छानपैकी असे फुलून आलेले आहेत. तर आपण पुढची रेसिपी करायला सुरुवात करूया. तर आता मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर इथे 1 चमचा धणे घेतलेले आहेत, ते कुटून घेतलेले आहेत. ठीक आहे. थोडंसं क्रश करून घ्यायचे आहेत धणे, त्याचा खूप छान स्वाद येतो. तुम्ही धणे किंवा जिरे पावडर, धणे जिरे पावडर असतं ना, ती पण ॲड करू शकता. पण जे धणे असतात ना, अख्खे धणे, ते कुटून घेतल्यामुळे त्याचा जो अरोमा जो असतो ना, म्हणजे सुगंध जो असतो ना, तो छान लागतो भाजीमध्ये. ठीक आहे. इथे मी 2-4 लवंगा घेतलेल्या आहेत. ही एक हिरवी वेलची घेतलेली आहे आणि इकडे 4 ते 5 काळी मिरी आणि हे चक्री फूल आहे, त्याच्यात थोडंसं पाट घेतलेलं आहे, चक्री फुलाचा थोडासा पाट. इथे आहे दालचिनी घ्यायची आहे आणि 2 ते 3 हे तमालपत्र घेतलेले आहेत. ठीक आहे. तर हे खडे मसाले या प्रमाणात मी असे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे अद्रक घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, ते थोडं किसून किंवा चिरून घ्यायचं आहे आलं, म्हणजे 2 इंच आलं घ्यायचं आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. असं स्लिट करून घ्यायच्या आहेत, त्यांना मध्ये चिरा पाडून घ्यायच्या आहेत, कारण तेलात टाकल्यावर ते त्या फुटू शकतात ना, म्हणून चिरा म्हणजे करून घ्यायच्या आहेत. आणि इथे कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता भरपूर वापरा, कारण कढीपत्ता आरोग्यासाठी पण चांगला असतो, केसांसाठी पण चांगला असतो, वेट लॉससाठी पण कढीपत्त्याचे खूप फायदे आहेत. तर कढीपत्ता तुमच्या दैनंदिन जीवनात आहारात तुम्ही खूप वापरत जा. ठीक आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे कोथिंबीर. इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे बटाटेसुद्धा घेतलेले आहेत. ठीक आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता, पण त्याचे असे तुकडे करून घेतले, साल काढून घेतलेली आहे. तर भाजीमध्ये, मसूरच्या भाजीमध्ये बटाटा खूप छान लागतो. ठीक आहे. आणि बाकीचं जे साहित्य आहे, जसं की तेल आहे, राई जिरा आहे, ते मी डायरेक्ट रेसिपी करताना तुम्हाला दाखवेन. आणि इथे साजूक तूप पण घेतलेलं आहे. जवळजवळ 2 मोठे चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तुम्ही तेलाचा वापर पण करू शकता, पण मी मोस्टली म्हणजे जेवण बनवताना साजूक तूपच वापरते. तर तुम्ही कुठलंही एडिबल ऑइल पण वापरू शकता, म्हणजे दुसरं शेंगदाणा तेल आहे, सूर्यफूल तेल आहे, तुम्ही जे तेल जेवणामध्ये वापरता ते तुम्ही वापरू शकता, किंवा मग साजूक तूप आणि थोडं तेल वापरू शकता. ठीक आहे. तर आता आपण 1 पॉट रेसिपी बनवणार आहोत. म्हणजेच काय, तर कुकरमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. ठीक आहे. भाजी किंवा भाजी कम आमटी याला असं म्हटलं तरीही चालेल. ठीक आहे. तर इथे मी आता इंडक्शन ऑन करते. इंडक्शन ऑन केलेलं आहे आणि इथे कुकर ठेवलेला आहे. ठीक आहे. कुकरमध्ये आपण आता सगळ्या गोष्टी ॲड करूया. तर सगळ्यात आधी तर साजूक तूप टाकायचं आहे. ते छान गरम झालं की आपण फोडणी बसवूया. तूप गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत राई. मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. राई तडतडली की त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे. त्यानंतर ॲड करायचं आहे आलं, नंतर तमालपत्र ॲड करायचं आहे आणि जे आपण खडे मसाले घेतलेले ना, जसं की दालचिनी आहे, चक्रफूल आहे, हिरवी वेलची आहे, अजून लवंग आहे, धणे आहेत कुटून घेतलेले आणि काळी मिरी, ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. एक 2 मिनटं झाली की आपण त्याच्यामध्ये
टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि जे कढीपत्ता वगैरे टाकणार आहोत. खडे मसाले थोडेसे इथे गरम झाले पाहिजेत तुपामध्ये. तूप किंवा तेल जे काही वापरत असाल त्याच्यामध्ये. 1-2 मिनटं झालेली आहेत आणि आता मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकते, कढीपत्ता टाकायचा आहे आणि जेव्हा तुम्ही फोडणी अशी बसवता ना तेव्हा त्याच्यातच फोडणीतच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे, त्याच्यामुळे एकदम छान स्वाद येतो. आता टाकायचे आहे चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटो सोबतच आपण टाकणार आहोत बटाटे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही थोडं मीठ आत्ताच घालू शकता, त्याच्यामुळे काय होईल, टोमॅटो लवकर नरम होतील आणि त्यांचा कच्चा जो स्वाद असतो ना तो निघून जाईल. ठीक आहे, तर आपण आत्ताच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे बरं का. मग जी मसूरची डाळ आहे ना, म्हणजे अख्खे मसूर जे आहेत ना त्यानुसार तुम्ही जे प्रमाण आहे ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. मिक्स करायचं आहे. मग 5 मिनटं झालेली आहेत आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो जो आहे ना तो अगदी मऊसूत झालेला आहे, कारण आपण याच्यामध्ये मीठ आताच टाकलेलं आहे ना. तर आपण पुढील साहित्य पण टाकूया. यामध्ये आता ॲड करणार आहोत हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर पण टाकणार आहोत. आता बघा तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाका, कारण आपण ऑलरेडी याच्यामध्ये खडे मसालेसुद्धा टाकलेले आहेत, प्लस आपण हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जितकं तिखट आवडतं आहे किंवा तुम्ही प्रिफर कराल तसं तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. ठीक आहे, नाही टाकलं तरी चालेल पण ॲड करा तुम्ही. ठीक आहे, योग्य प्रमाणात तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता, जास्त पण करू नका कारण सगळंच तिखट होईल. ठीक आहे, आणि हे आपलं 1 पॉट मील आहे, त्याच्यामुळे आपण आत्ताच याच्यामध्ये आहे ना सुकं खोबरं टाकणार आहोत. सुकं खोबरं मी घेतलं आहे 2 चमचे. तर सुक्या खोबऱ्याची पण चव येते. तुम्ही ओलं खोबरं वापरत असाल तर ते सुद्धा टाकू शकता आत्ताच, कारण आपण कसं आहे ना हे कुकरमध्ये बनवतो आणि कुकरमध्ये हे 1 पॉट मील आहे आपलं, त्यामुळे परत त्याच्यामध्ये अजून नंतर काही ॲड नाही करणार. त्यामुळे फोडणी वगैरे पण सगळं आत्ताच आपण करून घेतलेलं आहे आणि फोडणीमध्ये नंतर मग आपण त्याच्यामध्ये मसूर जी असते ना अख्खे मसूर ते टाकून मग ते शिजवायला लावणार आहोत. ठीक आहे, आता बघा छानपैकी आपण ते जे सुकं खोबरं आहे ना ते मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता आपण याच्यामध्ये आहे ना ती आपण अख्खे मसूर आहे ना ते टाकूया. अख्खे मसूर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले 1 ते 2 तास तुम्ही भिजवून ठेवू शकता किंवा मिनिमम 1 तास तरी भिजवत ठेवा, अर्धा 1 तास. ठीक आहे, आता ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. मिक्स करूया आपण हे सुद्धा. हे बघा छान मिक्स केलेलं आहे आणि आपण तुपावरती फोडणी दिलेली आहे आणि धणेसुद्धा कुटून टाकलेले आहे, त्यामुळे सुंदर असा सुगंध पण येतो आहे. तर खूप छान वाटतं आहे तुपाची फोडणी दिल्यावरती. आणि आता आपण याच्यामध्ये ना पाणी ॲड करूया. ठीक आहे, तर हे जी किंवा मसूर जे आहेत ना ते बुडतील एवढं पाणी टाकायचं आहे. थोडं जास्त पाणी टाकलं ना, पाणी थोडं जास्तच ॲड केलं तरीही चालेल, कारण आपण हे भाजी किंवा आमटी टाईप बनवणार आहोत, त्यामुळे थोडंसं पातळ असलं तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शिजल्यानंतर ते थोडंसं थिक, त्याची कन्सिस्टन्सी थिक होते आणि प्लस आपण खोबरंसुद्धा टाकलेलं आहे, त्यामुळे ते थोडी ग्रेव्ही दाटसर होते. त्यामुळे पाणी जास्त टाकलं ना तरीसुद्धा चालेल. आता आपण ह्याला शिट्टी करून घेऊया. 2 ते 3 शिट्ट्या चांगल्या झाल्या पाहिजेत. कुकर बंद करायच्या आधी आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा कोथिंबीर जरा बुरबुरूया, त्यामुळे छान असा त्याला सुगंध येईल. मिक्स करूया. छान होते बरं का, ही भाजी प्लस आमटी टाईपचं होतं हे.
पण खूप मस्त होते, चवीला खूप छान असते आणि तुपाची फोडणी दिली तर आहा हा, खूपच सुंदर चव लागते त्याची. ठीक आहे, तर आता मी कुकर बंद ठेवते आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया, कारण जास्त वेळ लागणार नाही, कारण आपण अख्खे मसूर जे होते ना ते पाण्यात ऑलरेडी भिजत ठेवलेले, त्यामुळे ते लगेच शिजतात 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये. बघा कुकर हे जे आहे मी बंद केलेलं आहे, झाकण लावलेलं आहे आणि इथे मी टायमर लावून ठेवते. त्याच्यामध्ये 15 मिनटामध्ये त्याच्या 2 शिट्ट्या होऊन जातील, नंतर आपण भेटूया. तर बघा आपण कुकर उघडलेला आहे आणि छानपैकी आपली ही जी भाजी प्लस आमटी शिजलेली आहे, बघू शकता. मस्तपैकी तर्री पण आलेली आहे आणि बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम सुंदर झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आहे, जास्त पातळ पण नाही आहे. आणि हे बघा, तुम्ही भाजी प्लस आमटी म्हणूनही हे वापरू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही बटाटे एकदम छान शिजलेले आहेत, म्हणजेच आपली भाजी जी आहे ती मस्त शिजलेली आहे. ठीक आहे, तर आपण सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. वा, सुंदर. तर अशा प्रकारे तुम्ही ही अख्खे मसूर याची भाजी किंवा आमटी तुम्ही बनवू शकता. याला भाजी पण म्हणू शकता आणि आमटीसुद्धा म्हणू शकता. ते त्याच्या थिकनेसवरती डिपेंड आहे. पातळ केली तर आमटी होईल, घट्ट केली तर भाजी होईल. तर वरून आपण थोडंसं कोथिंबीर परत गार्निश करायचं आहे टाकून. तर बघा किती सुंदर दिसते ना. तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी किंवा आमटी जी आहे ती बनवून खाऊ शकता. ऑनियन किंवा गार्लिक म्हणजेच कांदा लसूण आपण वापरलेला नाही आहे, पण चवीला एकदम भारी लागते ही भाजी किंवा आमटी मसूरची. अख्ख्या मसूरची भाजी किंवा आमटी आहे ही. लिंबू तुम्ही पिळू शकता ह्याच्यामध्ये, खूप छान चव लागते त्याच्यामुळे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तुपाची फोडणी असेल तर एकदमच भारी. ठीक आहे, तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.